हॅलो फ्रेंड्स, तर काल विषय झाला आपला की लग्नानंतर माझी प्रेग्नेन्सी राहिल्यावर घरातल्या काही व्यक्तींना झालेलं दुःख, का तरी काम करणार नाही वगैरे, पण सगळं काम माझ्याकडून करून घेतलं जात होतं. कुठल्याही प्रकारची सुट्टी किंवा आराम दिला जात नव्हता, काहीच नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मी राहिलेली आणि कंटिन्यू आराम नाही, अशा बाकी सगळ्या गोष्टी आणि टेन्शन आणि नवीन ठिकाणी आता जे लग्न झाले त्यांनी तर समजूनच जातील, नवीन ठिकाणी आपल्याला कोणाचा सपोर्ट नसेल किंवा आधार नसेल किंवा मग त्या सगळ्या लोकांच्या कामाची जबाबदारी आपल्या डोक्यावर देत असतील. आपल्या काय ना, घर नावावर नसतं केलेलं त्यांनी, आपल्या डोक्यावर जबाबदारी द्यायला. विचार केला तर सगळं लग्न अगोदर घरात कामं चालूच असतात का? बायका नसतात कामाला, किंवा बायका जरी असल्या तर त्या लग्नानंतर पण असल्या पाहिजे. पण असं मला म्हणायचं आहे की लग्न झालं की सुनेला कसं काय तुम्ही जबाबदारी देता? मुलगा तिच्या नावावर करून दिलाय का प्रॉपर्टी नावावर करून दिली का मुलाचं पेमेंट नावावर येतं आहे? तिच्या काय संबंध आहे? तिला त्रास देण्याचा आणि तिच्याकडून काम करून घेण्याचा काय संबंध काय आहे? कुठल्या याच्यावरती बेसवरती तुम्ही तिला कामाला लावता? मला तर मान्यच नाही की तिनं सगळं काम करावं म्हणून, पण सगळे कामं करायला लावले मला. काही गोष्टींमुळे केले. आपण नवीन आहे म्हणून गप्प बसायचं म्हणून आपण काम करत राहायचं. पण या गोष्टी आपल्याला लई अंगलट येतात. आता इथं कोणाकोणाला अनुभव असेल माझ्यासारखा खूप अंगलट, म्हणजे माझी प्रेग्नेन्सी राहिलेली मला देखवणार नाही. मी माहेरी जाताना सगळे कामं करून जायचे, आल्यावरती सगळे कामं करायचे. हे सगळ्या गोष्टी माझ्या गळ्यात अडकून पडलेल्या, अक्षरशः घशाला नरड्याला असा फास लावल्यासारखा होत होता, तरी पण कोणाला समजून घेता येत नाही आहे. आणि राहिला प्रश्न कुठला म्हणजे नाही का, आपल्याला माहेरी जायचं असेल तर त्यांना विचारून जायचं आणि त्यांनी गावभर हिंडून यायचं आणि आपली चर्चा करायची. हे चालतं त्यांच्याकडे. आपण एखाद्या शेजाऱ्याला बोललं तरी लगेच CCTV कॅमेऱ्यासारखं, दुर्बीनसारखं लक्ष असतं. ही कुठली पद्धत आहे? एक माणूस म्हणून जगायला तुम्ही अधिकार देताय कुठलेच नाही देताय. खरं पाहिलं तर लग्नानंतर पहिली दिवाळी आली. पहिल्या दिवाळीला मुलीला काय करतात? साडी घेतात, कोणी ड्रेस घेतं. आजकालच्या पिढीनुसार जे जमल तसं करतात, किंवा साडी घेतात, ड्रेसही घेतात. जसं होईल तसं करतात. अक्षरशः मला साडी घ्यायची वेळ आली. माझा नवरा तसा मनानं खूप चांगला आहे. माझा नवरा डायरेक्ट बोलला की साडी घ्यायची म्हणून. तर घरातले असे काही व्यक्ती आहेत की आता नावं तुम्हाला तर समजून जाताल तुम्ही, घरात साडी कोण घालत असतं. घरात साडी घालणारी व्यक्ती काय बोलती, माझ्याकडं भरपूर साड्या आहेत, मला अजून 10 वर्ष साडी घ्यायची गरज नाही आहे का? माझ्यासोबत नांदायला आली सोबत ती? नाही ना. लग्न झालं आहे, 50 वर्ष झालं आणि बोलती की 100 साड्या आहेत. तू नको ना घालू, तू नको ना जवळू. नवीन सुनेचं काय असतंय, तिला साडी असते. प्रत्येक सणाला वर्षभर तरी साडी असते. वर्षभरानंतर काय ना काय घेतच राहत असतो माणूस. पण मला साडी घ्यायच्या वेळेस असा धिंगाणा केला की बाबा, असं दुःख झालं. आपला मुलगा कोणाला तरी साडी घ्यायचा विचार करतोय फक्त, आणि घेऊही दिली नाही आणि घेतलीही नाही का? तर काय म्हणतात त्याला, 100 साड्या पडल्यात ना. आता काय धुवून फेकून दिलेल्या, धूळ लागलेल्या साड्या मला घालायला देणार आहे तुम्ही? मला साडी घ्यायची नाही म्हणजे तर मी लग्नातली साडी घालून बसू? मला दिवसभर तुम्ही दिवाळीच्या दिवशी आराम देताल, कामं नाही करून घेणार आहे, लग्नातली साडी घालून बसू? असे असतात लोक, आणि असा प्रकार झालेला आहे माझ्यासोबत. आणि असं मला सांगायला धिंडोरा पेटवायला मोकळी चांगली भेटली. चला तर मग तिथेच थांबूया आपण. बाय.